अहो मॅडम मला माफ करा हो, माझी काही चूक नाही, मला सोडा. चुप आहे. अहो पण बोल. हा बोला मिस्टर पराग. काय पाण्याने पेट घेतला? तुम्ही काळजी करू नका, मी येते तिथे. रश्मीच्या घरी कधी गेला होतास? रश्मी? कोण रश्मी? खोटं बोलू नकोस. जिच्या अंगावर तू हे ऍसिड टाकणार होतास ना ती. आओ मी साधा सुद्धा पाकिट माराय हो, मी काय दरोडेखोर नाही. मी कोणाच्या घरात घुसून चोऱ्या वगैरे नाही करत. म्हणून ऍसिड फेकणार होतास तिच्यावर? सांग, कोणाच्या सांगण्यावरनं करतोयस हे सगळं? बोल. माहिती नाही तुला? खरंच मला माहिती नाही हो. मला एक दिवस एक SMS आला होता, त्यात लिहिलं होतं की एका बाईला त्रास द्यायचा, मग पैसे भेटतील. मला टाइमपास वाटला म्हणून मग मी चालेल म्हणून SMS केला. तर दुसऱ्या दिवशी मला त्या बाईचा फोटो, पत्ता आणि ॲडव्हान्सची सगळी रक्कम माझ्या घरी पोचली. पण मी त्या माणसाला काळा का गोरा पण बघितलेला नाही मॅडम. कुठल्या नंबरवर येत होते SMS? दरवेळेस वेगवेगळ्या नंबरवर नाही यायची. सेट, ते सगळे नंबर घे याच्याकडनं आणि बघ कोणाच्या नावावर आहे. नंबर दे पटकन, नंबर दे पटकन. आणि दाजी तुम्ही जा सोबत, मी रश्मीकडे जाते. चल चल. अरे हे काम त्या बाईच्या हातचं नाहीये. येऊ दे तिला, चांगली खडसावते. तीच आली असेल, बघतेस तिला. मॅडम मॅडम हे सगळं काय होतंय? खरंच काहीच कळत नाही आम्हाला. ग्लास कुठे आहे तो? मॅडम तिकडं. आणि पाणी कशात ओतलं होतं? ह्या जगातनं. काय ग, आजही एकाला पकडलं होतस ना? तरी घरात पाण्याने पेट घेतला, ते कसं काय? ए बाई, हे ना तुझ्या हातचं काम नाहीये. आता तरी मान्य कर. घरात बस आता, नाहीतर तुझ्याही जीवावर बेतेल. सांगून ठेवतेय. आत्याबाई, तुम्ही हे जे काही सांगताय ना, हे बऱ्याच लोकांनी बऱ्याच वेळा सांगितलंय मला. अहो जीवावर बेतेल नाही, बेतलं सुद्धा आहे बऱ्याचदा. पण नाही मी घरी बसले, नाही माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं. हा, गुन्हेगारांचं वाईट झालं हे नक्की. तेव्हा तर सतत जादू टोणा असं बोलून मला घाबरवण्याचा प्रयत्न करू नका. नाही तर सगळ्यात आधी पोलिसात तुमची तक्रार करेन, कळलं? माझाच चुकलाय म्हणून मी इकडे आले. तुमची काळजी वाटली ना म्हणून आले इकडे. पण नाही, मी जाते आता, परत कधीही येणार नाही.
हे सगळं कसं होतंय आणि का होतंय ते हा काचेचा तुकडाच सांगेल आपण. डाय इथाइल इथर आणि पोटॅशियम पार्टिकल्स वापरले की काम झालं. फक्त वरून पाणी ओतायचं की आग लागणार. याचा अर्थ घर बंद असताना कोणीतरी घरात शिरलं. आणि काचेच्या ग्लासमध्ये पोटॅशियमचे तुकडे टाकून हे केमिकल ग्लासला लावून ठेवलं. म्हणजे या सगळ्याचा सूत्रधार तो पाकिटमार नाहीये तर दुसरंच कोणीतरी. शेजारच्या काकू किंवा आत्या, खुद्द पराग. हॅलो. हां, थँक्यू मॅडम. तुमचा अंदाज बरोबर निघाला. योगेश गेल्या महिन्यात मुंबईत आलाय. अगं पण मनाली, तू दुबईहून येणारे सगळ्या फ्लाईट चेक केल्या होत्यास ना? अरे हो, पण त्या दुबई मुंबई फ्लाइट्स. मॅडमने सांगितल्यानंतर दुबई दिल्ली फ्लाइट्स चेक केल्या आणि तो दिल्लीहून आलाय. पण मग त्याच्या आईबाबांनी आपल्याला खोटं का सांगितलं की तो अजूनही दुबईतच आहे म्हणून? तेच तर शोधायचंय. म्हणाली, योगेशच्या घरच्यांवर बारीक लक्ष ठेव. योगेश जर मुंबईत आला असेल तर त्याच्या घरच्यांपैकी कोणी ना कोणी त्याला नक्की भेटत असणार, आणि विशेषतः त्याच्या भावावर. सिस्टर, सेठ, तू इथेच थांबून लक्ष ठेव. आम्ही दोघे आज जातो आणि कोणी आलं तर लगेच कळ. चल. योगेश, हाउ यू फीलिंग नाउ? तुम्ही मी बदली डॉक्टर. आजपासून मी उपचार करणार आहे तुझ्यावर. कसं वाटतंय आता? खूप जगावंसं वाटतंय. झालेल्या सगळ्या चुका दुरुस्त कराव्याशा वाटतायत. डॉक्टर, डॉक्टर, मी पुन्हा नाही जाणार हो अशा जागी. अशा वाईट ठिकाणी मी पुन्हा नाही जाणार. पण मला या एड्सच्या आजारातून बरं करा डॉक्टर. डॉक्टर, मला जगायचंय, मला मरायचं नाही डॉक्टर. मला जगायचंय. प्लीज मला वाचवा डॉक्टर. शांत हो, रिलॅक्स. बरं, आई बाबा कुठे असतात तुझे? घरी. ते आले नाही का भेटायला? नाही, फक्त माझ्या भावालाच माहिती की मला हा आजार झालाय. का? कुठल्या तोंडाने सांगू त्यांना की मला हा आजार झालाय? त्यांना वाटतं आपला मुलगा दुबईमध्ये. आजही त्यांचे शब्द आठवतात मला. समजावत होते ते मला, सांगत होते. मीच नाही ऐकलं. आता त्यांच्याकडे जाईन तर बरं होऊनच जाईन, नाहीतर मेलेला. योगेश, हे बघ, अजिबात काळजी करू नकोस. तू नक्की बरा होणार आहेस. अरे, मेडिकल सायन्समध्ये रोज नवनवीन शोध लागत आहेत
आणि तुझा हा आजार असाध्य राहिलेला नाहीये. हिम्मत हरू नकोस. डोंट वरी.